मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, तुम्हाला माहीतच आहे की माझ्या नंदेची म्हणजे समृद्धीची डिलिव्हरी झालेली आहे आणि त्या आतापर्यंत होत्या हॉस्पिटलमध्ये. म्हणजे 3च दिवस झालेले आहेत, आज 3रा दिवस आहे. तर त्यांना डिस्चार्ज देणार आहेत. तर आम्हाला जायचं आहे त्यांच्या घरी बेबीचं वेलकम करायला. जायचं? आत्याचं आणि बाळाच्या काकाचं काम इकडे चालू झालेलं आहे. डेकोरेशनची तयारी सुरू आहे. आता बाळाचा मामा पण जॉईन झालेला आहे. झेंडूच्या देखील पाकळ्या करून ठेवलेल्या आहेत. केशरी आणि पिवळ्या कलरच्या झेंडूची फुलं आणलेली आहेत. अनघा आणि मी डेकोरेशनच्या तयारीला लागलेलो आहे. आता पायऱ्यावरती आम्ही आता फुलांची रांगोळी काढतोय. घरात ना सगळ्यांची आवरावर चालू आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या कामात आहे. समूला पण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालाय. ते म्हणतायत की तुम्ही घरी घेऊन जावा पेशंटला, पण आमची घरात अजून काही तयारी झाली नाहीये. बाळाच्या आत्तूचं जोरदार काम चालू आहे. इकडे वेलकम वगैरे लिहिलेलं आहे. फायनल डेकोरेशन आपण परत दाखवणार आहे. आणि बाळाची नित्या दिदी पण आता झोपेतून उठली. ती आता बलून फुगवायला लागले. एवढे फुगवले तू? एवढे? अरे वा, खूपच छान. आतापर्यंत आमचं एवढं डेकोरेशन झालेलं आहे. आता मदतीला काकू पण आलेले आहेत. काकू इथे देवासमोर आता चौकन आयत बनवत आहेत, जेणेकरून आपल्याला तिथे बाळाला ठेवता येईल. आणि आम्हाला छोटे हात पण मदतीला लाभलेले आहेत नित्तूचे. नित्तू पण आपल्याला मदत करते. आता आम्ही ना बाळाच्या रूम मध्ये आलोय आणि आता रूमचं डेकोरेशन चालू झालेलं आहे. इकडे अनघा बेड आपला सजवायला लागलेली आहे. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. सगळी तयारी वगैरे झाले. बाळ आणि बाळाची आई सगळेजण हॉस्पिटलमधून निघालेले आहेत. आमचं डेकोरेशन पण कम्प्लीट झालंय. आता चला आम्ही खाली जातो. अजून यायला वेळ आहे सगळ्यांना. तोपर्यंत ना मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते कसं झालंय ते. घराच्या बाहेर ना पाऊस पडतोय सध्या. रिमझिमच आहे, पण चिखल वगैरे झालेलं आहे. तर हे आहे घराचं पार्किंगमध्ये पण आम्ही थोडंसं डेकोरेशन केलं आहे, म्हणजे फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकलेल्या आहेत. या ठिकाणी आहे घराचं दुसरं गेट. इथे देखील डेकोरेशन केलेलं आहे. इकडे मुलगी झाली हो लिहिलेलं आहे. पायऱ्यावरती बघा फुलांची रांगोळी काढलेली आहे. हे सगळं डेकोरेशन अनघाने आणि मी केलेलं आहे बघा. इकडे लक्ष्मी आली लिहिलेलं आहे. इकडे सुस्वागतम लिहिलेलं आहे. इकडे वेलकम बेबी लिहिलेलं आहे. हा, टाका तिथूनच. जोरदार बेबीचं वेलकम चालू आहे इथे. नीतू मागे सर नीतू या असू दे. बाळाचं आगमन झालेलं आहे. बाळाच्या आई वडिलांचं आणि बाळाचं आता औक्षण चालू आहे. बाळाचं आणि बाळाच्या आईबाबांचं औक्षण झालेलं आहे. आता बाळाच्या पायाने माप ओलांडायचं चालू आहे. छान छान छान. काय अजून इथं बाळाचं आगमन होत आहे घरात.
बाळाला आता देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी देवघरात आणलेलं आहे. बाळाचं घरात छान असं वेलकम झालेलं आहे. इकडे आहे बाळाची आई. बाळाच्या आईच्या चेहऱ्यावर आता तेज आलेलं दिसतंय बाळाला बघून. इकडे वेलकम बेबीचे हे बॅनर लावलेलं आहे. चला या. पायावर बाळाचं छान आगमन झालेलं आहे. नाही, एका पाठोपाठच या, एका पाठोपाठ या. बाळाच्या रूम मध्ये आता बाळाचं आगमन होत आहे. बाळाच्या बाबांनी त्याला घेतलेलं आहे. वेलकम टू होम. उठलं का? डेकोरेशन केलेलं आहे झोपायला बाळाला. आई एक मिनिट. आता आत्या औक्षण करायला लागलेले आहेत अमोल दादांचं. घरी आली बुबडी, घरी आली म्हणून म्हणलं उद्या मागवत होतो. आता समूचं औक्षण चालू आहे. आता बाळाची आत्तू गेलेली आहे औक्षण करायला. आत्तूने खूप मेहनत घेतलेली आहे. आता अनघा समूला ओवाळते.